और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ। भारतरत्न लता मंगेशकर अर्थात लता दीदी यांच्या आवाजाचा कोणी चाहता नसेल असं शोधूनही सापडणं अशक्य आहे. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात लता मंगेशकर यांच्या आवाजाचे चाहते आहेत. लता दीदींनी हिंदी, मराठी गाण्यांसह तब्बल 36 वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. लता दीदींनी 36 भाषांमध्ये गाणी तर गायलीच, पण त्यांनी ही गाणी 30,000हून अधिक गायली आहेत. त्यांनी 900 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तुम्हाला माहित आहे का, लता मंगेशकर यांचं मूळ नाव हेमा असं ठेवण्यात आलं होतं. पण काही वर्षांनंतर दीनानाथ मंगेशकर म्हणजेच त्यांच्या वडिलांच्या नाटकातील लतिका या पात्राच्या नावावरून त्यांचं नाव लता असं ठेवण्यात आलं. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षापासून त्यांनी संगीताचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्या अनेक वर्ष रंगभूमीवरही कार्यरत होत्या. 1942 मध्ये लता मंगेशकर 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. लता मंगेशकर या स्वरलता या नावाने सुद्धा ओळखल्या जातात. जगातील सर्वात प्रभावशाली गायकांमध्ये त्यांचं नाव प्रथम क्रमांकावर आहे. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये 7 दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गान कोकिळा आणि क्वीन ऑफ मेलडी यासारख्या सन्माननीय पदव्या देखील मिळाल्या. 2001 मध्ये त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. पण लता मंगेशकर यांचा हा गायनातील प्रवास वाटतो तितका सोपा अजिबात नाही. लता मंगेशकर यांना सुद्धा त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला काही संगीतकारांनी नाकारलं होतं. 1942 मध्ये लता मंगेशकर यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचं निधन झालं. त्यानंतर मंगेशकर कुटुंबियांचे आप्त आणि नवयुग कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी मंगेशकर कुटुंबांची जबाबदारी घेऊन काळजी घेतली. त्यांनीच लता दीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून काम सुरू करण्यासाठी मदत केली. 1942 मध्येच लता दीदींनी नाचूया गडे खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेलं गाणं वसंत जोगळेकरांच्या किती हसाल या मराठी चित्रपटासाठी गायलं. पण हे गाणं चित्रपटातून वगळण्यात आलं. मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदर यांनी लता मंगेशकर यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी लता दीदींची ओळख हिंदी चित्रपटसृष्टीचे तेव्हाचे निर्माते शशीधर मुखर्जींशी केली. पण मुखर्जींनी लताजींचा आवाज अतिशय बारीक आहे असं म्हणत तो नाकारला. तेव्हा हैदरांना राग अनावर झाला होता. तेव्हा मुखर्जींना उद्देशून हैदर म्हणाले होते की येणाऱ्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. यानंतर गुलाम हैदर यांनी लता दीदींना मजबूर या 1948 मध्ये आलेल्या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे गाण्याची मोठी संधी दिली आणि लता दीदींचा गायन क्षेत्रातील न थांबणारा प्रवास सुरू झाला. 1949 साली आएगा आने वाला हे त्यांनी गायलेलं गाणं इतकं लोकप्रिय झालं की त्यांच्याकडे संगीतकारांची रांग लागली. त्या काळातील नौशाद, सज्जाद, वसंत देसाई, दत्ता डावजेकर यासारखे जुने आणि त्या काळात उदयाला येणारे SD बर्मन, C रामचंद्र, शंकर जयकिशन, मदन मोहन, उषा खन्ना, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, RD बर्मन अशा सर्वच संगीतकारांकडे लता दीदी गाऊ लागल्या. लता दीदींनी गायलेलं व आजही लोकप्रिय असणारं ए मेरे वतन के लोगो हे गीत ऐकून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना देखील आपले अश्रू आवरता आले नाहीत. आनंद घन या नावाने दीदींनी काही चित्रपटांना संगीतही दिलं. त्यांनी त्यांच्या रसिकांसाठी इतकं काही भरभरून दिलंय की आज त्या आपल्यात नसल्या तरी देखील मेरी आवाजही पहचान हे म्हणत आजही त्यांचा आवाज रसिकांच्या कानात घुमतोय आणि रहे ना रहे हम मेहका करेंगे म्हणत संपूर्ण आसमंत भारून टाकतोय.